दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढलेला नाही. राजा आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचंबा. उद्धव ठाकरे पलटूराम त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता. ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमनेच हिंदी सक्ती केली. आता मात्र गुंजा. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा. विजयोत्सवासाठी शिवाजी पार्कच्या जागेची चाचपणी. लवकरच पत्र देणार. तर वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेचा देखील विचार सुरू. सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्लाबोल. हिंदी जी.आर. बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं. रेशीम बागेत निर्णय झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. तर नया है वह असं म्हणत फडणवीसांचा खोचकटोला. आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित बघू. कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. युतीआधी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठकीचं सत्र. 5 जुलैच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. मनसेचे बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे तर ठाकरेंकडून अनिल परब उपस्थित. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणू शकतो. कमी बोलून जास्त काम करू तेवढं चांगलं. शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या कानपिचक्या. तेलंगणातील आमदार टी राजा यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्षपदावरील नाराजीतून पक्षाला सोडचिठ्ठी. राजीनामा स्वीकारल्यास टी राजांची आमदारकी जाणार. विठ्ठल रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन बंद करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याचा समितीला सूचना. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापुरात. माळशिरस तालुक्यातील कारुंडे इथं मुक्काम आटोपून पालखी नातेपुतेमध्ये विसावणार. बावडा ग्रामस्थांच्या वतीनं तुकोबांचं भव्य दिव्य स्वागत. पालखी रथासमोर टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर. पालखीचा आज सराटी इथं पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम.